हे सगळ्यांना मार्गदर्शन तर करणारच आहेत, परंतु विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या निवडणुकीनंतर हा होणारा वर्धापन दिन आहे. त्याच्यामुळे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली 80 जागा आम्ही विधानसभेमध्ये लढल्या आणि 60 जागेवर आमचा विजय झालेला आहे. याचीच पुनरावृत्ती मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होईल आणि त्याच पद्धतीचं मार्गदर्शन आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आम्हाला करतील. सर, संजय राऊत मात्र या सगळ्या तुमच्या वर्धापन दिनानिमित्त टीका टाकताना पाहायला मिळतात. ते म्हणतात की अमित शहा तुमच्या पक्षाचे जनक आहेत, तुमच्या पक्षाचा वर्धापन दिन हा अहमदाबादमध्ये साजरा करा, असं थेट ते तुम्हाला आज आमच्या दृष्टीनं आनंदाचा दिवस आहे. त्यांची टीका काय आम्ही रोजच ऐकत असतो. त्या टीकेला उत्तर देण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. आज आमचा आनंदाचा दिवस आहे. माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेमध्ये देखील जनतेनं आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या जनतेचे आभार मानण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भविष्यातल्या निवडणुकांच्या रणनीती ठरवण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेब आम्हाला मार्गदर्शन करतील. त्याच्यामुळे कोण काय बोललं याच्यापेक्षा जनता काय बोलते याच्यावर आमचा विश्वास आहे. जनतेनं आम्हाला भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि बोलणाऱ्यांना कुठं ठेवलं हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे चांगल्या दिवशी ऐका ना साहेब, तुम्ही त्यांच्याबद्दल बोलायला लागलं की मला कटच करता. त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल काही बोलण्याच्या ऐवजी जनतेनं आम्हाला भरभरून दिलेलं आहे. जनतेनं त्यांना नाकारलं आहे. त्या संदर्भात त्यांनी खरं वर्धापन दिनाच्या निमित्तानं काहीतरी बोललं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे कोणाकडे येणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दोन्ही ठाकरे एकत्र येतील या सगळ्या संदर्भात आज उद्धव ठाकरे भूमिका तरी मांडत असतील तरी तुमच्याकडे एक वेगळी जबाबदारी आहे. आधी राज ठाकरेंना डिनर डिप्लोमसीसाठी काय नक्की? आज शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आहे. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांनी जो विचार दिलेला आहे त्या विचाराचा वारसा घेऊन एकनाथ शिंदेसाहेब पुढे निघालेले आहेत आणि जो वारसा काही लोक पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब या शिवसेनेचं नेतृत्व करत आहेत. त्याच्यामुळे सध्या कोण कोणाबरोबर जाणार आहे याच्यापेक्षा शिवसेनेचा वर्धापन दिन हा मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये आम्ही साजरा करतो. परंतु राज ठाकरेंना डिनर डिप्लोमसीच्या संदर्भात तुम्ही काही निमंत्रण वगैरे देणार आहात? आज वर्धापन दिन शिवसेनेचं आहे. त्याच्यामुळे महायुतीबद्दल किंवा कुठच्या तरी अलायन्सबद्दल आपण नंतर बोलू. सर, हिंदी में जाना चाहेंगे स्थापना दिन है शिवसेना का, क्या कहना चाहेंगे सर? दोनों गुटों में जिस तरीके से स्थापना दिन मनाया जा रहा है दोनों शिवसेना का, सच्चा शिवसेना गुट नहीं माना जाता है उसको, क्योंकि शिवसेना पक्ष पार्टी जो है वो माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में चलती है. उसकी निशानी भी जो है वो धनुष्य बाण है, तीर कमान है. इसलिए वंदनीय बाला साहब का विचार आगे ले जाने के लिए बहुत प्रयास माननीय एकनाथ शिंदे साहब ने किए हैं और आगे आने वाला जो स्थानिक स्वराज्य संस्था का चुनाव है उसमें क्या रणनीति रहेगी इस पे मेरे ख्याल से माननीय एकनाथ शिंदे साहब बात करेंगे. ऐसे भी कहा जाता है कि राज ठाकरे उद्धव ठाकरे साथ में आना चाहते हैं, वही आपकी तरफ से भी बातचीत होती है? नहीं, आज शिवसेना पार्टी का वर्धापन दिन है तो वर्धापन दिन के लिए सबको हम शुभकामनाएं देते हैं और हमको मार्गदर्शन माननीय एकनाथ शिंदे साहब करने वाले हैं. वो स्थानिक स्वराज्य संस्था के बारे में करेंगे. आज भाषण के दरमियान उद्धव ठाकरे की तरफ से कुछ कहा जाएगा कि युति करेंगे कि नहीं राज ठाकरे के साथ? अरे उनको किससे युति करना है, क्या करना है, वो उनकी पार्टी की जिम्मेदारी है. माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में हमने 80 सीट लड़े थे, उसमें से हम 60 जीते हैं. तो हमारा रिज़ल्ट डिस्ट्रिक्शन से भी आगे है, 80% है. उन्होंने मेरे ख्याल से 110 लड़े थे और उसमें से 20 वो चुन के आए. तो अपनी पार्टी कैसे रही उनके बारे में उनका मार्गदर्शन चाहिए. हमारे शिवसेना को एडवाइस देने की कुछ भी उनको भी ज़रूरत नहीं है और उनके नेता लोगों की भी ज़रूरत नहीं है. आपकी पार्टी की तरफ से आपकी पार्टी की तरफ भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अघोरी विद्येची पूजा तुम्ही करताय असा दावा राष्ट्रवादी तुमच्या मित्रपक्षानेच केला आहे आणि यामध्ये जर ते अंधश्रद्धेचं पालन करत असतील तर त्यांचा राजीनामा देखील व्हावा असं देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कोणतरी काहीतरी बोलतं म्हणून भरत शेठचा राजीनामा घ्यावा हा खऱ्या अर्थानं बालिशपणा आहे. माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चालते. याच्यावर ज्याने कोणी ट्विट केलं आहे, जे कोण बोललेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये अजितदादा आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब बोलतील. परंतु शिवसेनेचे आमचे मंत्री भरत शेठ गोगावलेने त्या संदर्भातला खुलासा केलेला आहे तुमच्या सगळ्यांकडे. त्याच्यामुळे ज्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये तो व्हिडिओ आहे त्या व्यक्तीनं तो खुलासा केलेला आहे. परंतु मला असं वाटतं की मित्रपक्षाच्या एखाद्या व्यक्तीनं तो व्हिडिओ टाकला म्हणजे त्याचा राजीनामा घेतला पाहिजे असं काही शिवसेनेवर किंवा माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांवर बंधन नाही.
या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेसाहेब अजितदादांशी चर्चा करतात. सर, राणे बंधूंमध्ये ट्विटर वॉर आहे. बघायला मिळते 2 राणे बंधूंमध्ये ट्विटर वॉर आहे. महायुतीच्या मला नितेशजी आणि निलेशजी यांच्या घरगुती याच्यामध्ये कुठेही बोलून काही वितुष्ट निर्माण करायचं नाही. शेवटी दोन्ही आमदार आहेत, दोन्ही चांगल्या पद्धतीनं काम करतायत. निलेशजी शिवसेनेमध्ये काम करतायत, माननीय वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतायत. त्यांनी शिंदेसाहेबांचं नेतृत्व मानलेलं आहे. नितेशजी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतायत. त्यावेळी त्यांनी ट्विट केलं म्हणून असं जर कोणाला वाटत असेल की आम्हाला आसुरी आनंद होईल, ते फार चुकीचं आहे. त्यांची भूमिका ते दोघंही मांडण्यामध्ये सक्षम आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की माझ्यासारखा कार्यकर्ता कोणाच्या तरी घरात वाद व्हावा यासाठी कधी स्टेटमेंट देत नाही आणि अशा बाबतीत मी बोलत देखील नाही. त्याच्यामुळे ते दोघेही सक्षम आहेत. या प्रत्येकाची एकामेकाला उत्तर द्या. बीएमसी इलेक्शन के मामले में देखिए आज को जाहिर किया जाएगा क्या एक शिंदे साहब की तरफ से? नहीं, शिंदे साहब का भाषण क्या रहेगा ये मुझको मालूम नहीं है. वो आने के बाद जब वो भाषण देंगे उसमें से स्थानिक स्वराज्य संस्था जो मुंबई महानगर पालिका है, पुणे महानगर पालिका है, जिला परिषद है, पंचायत समिति है, उसमें क्या रणनीति रहेगी उसका मार्गदर्शन रहेगा. आज 2 वर्धापन दिन सोहळे आहेत. ज्या अर्थी शिवसेनेमध्ये इन्कमिंग आपण पाहतोय त्या अर्थी भविष्यामध्ये एकच सोहळा वर्धापन दिन सोहळा कार्यकर्त्यांना बघायला मिळेल का? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ती शिवसेना राहणार नाही, असं माझं म्हणणं नाही. तुम्ही जे मला विचारलं की एकच शिवसेना राहणार, मी मगाचपासून हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की आज चांगल्या दिवशी वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा आजचा दिवस आहे. त्यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. त्यांचा विचार पुढे नेण्याचं काम माननीय एकनाथ शिंदेसाहेब करतायत. आणि ज्या पद्धतीनं UBTमधली लोक माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत त्याच्यामुळं जगजाहीर झालेलं आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालीच चालणारी शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.